हॅलो हाय नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला मी आज तुम्हाला मस्त भाजणीचे चकली बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपली आजची चकली एकदम मस्त खुसखुशीत एकदम भारी होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा त्याच्यासाठी मी चकलीसाठी साहित्य घेतलं. इथं 2 कप तांदूळ, 1 कप चना डाळ, अर्धा कप उडीद डाळ, त्याच्यापेक्षा अर्धा कप मूग डाळ आणि 1 कप पोहे घेतले, 3 चमचे धने घेतले, 2 चमचे जिरा घेतलाय आणि साबुदाणे घेतले थोडे, 2-3 चमचे साबुदाणे. एवढे साहित्य घेतले मी तुम्हाला कप पण दाखवते. या कपनी मोजून घेतले मी सगळं. बघा हा कप आहे छोटूसा. एकदम भारी होणार आहे आजची चकली मस्त. आता आपण याला सगळं साहित्य तांदूळ डाळ ते सगळं आपण धुवायचं नाही आहे. आपण याला पुसून घेणार आहे फडक्याने मस्त. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण. कारण की धुतल्यानंतर येणार चकली येणार नरम पडू शकते. त्याच्यामुळे येणार आपण पुसून घेणार मस्त. एक तगारीला फडकं बांधून घेणार आणि त्याच्याने पुसणार. दाखवते तुम्हाला. बघा अशी तगारी घ्यायची एक. त्या तगारीला असं फडकं बांधून द्यायचं मस्त. म्हणजे धुवायची गरज नाही आपल्याला. डाळ तांदूळ झटकेपट होणारी चकली आहे ही. न धुता न टाईम लागतो धुवायला सुकायला. ही चकली कशी लगेच 1 तासामध्ये तयार चकली डायरेक्ट. हे बघा असं पुसून घ्यायचे मस्त तांदूळ. असं आहे ना. आता मूग डाळ, उडीद डाळ, चना डाळ आणि तांदूळ सगळं मी आता असं पुसून घेते. मग दाखवते तुम्हाला पुसून. मग आपण भाजायला घेऊ मग नंतर. चला मग मी आता स्टॉप करते. हे सगळं पुसून घेते आता. Roblox game. I'll put that tutorial right after this video, so you can watch it if you don't have the mask yet. So yeah, once you've got that mask, equip it. And I know it looks a little weird right now, but trust the process. Now go to body, then skin tone, then head, and change the head color to black. It's still going to look kinda strange. बघा सगळं मस्त एकदम चकाचक. पीठ एवढंसं पण लटकत नाही हाताला. सगळं एकदम मस्त डाळ एकदम साफ होऊन जाते मस्त. आता हे पुसून झाले. डाळ पण काढून घेते आता एका वाटीमध्ये. परत आता मूग डाळ पुसते. उडीद डाळ नाही ना जास्त पीठ राहतं. आता ही मूग डाळ आहे. बघा आपलं आता सगळं पुसून झालं मस्त. हे काही पुसायची गरज नाही आहे. हे आपण आता सगळं भाजून घेऊ मस्त. भाजणी करून घेऊ आता तयार. चला मी तुम्हाला दाखवते. चला आपण आता सगळे भाजून घेऊ मस्त. साहित्य आपण जे घेतले ते बघा. मी कढाई ठेवली आता तापायला मस्त. आपली कढाई पण चांगली तापून गेली आहे. मी आता तांदूळ टाकते. आधी तांदूळ भाजून घेते मस्त. आणि आपल्याला भाजणी कशी करायची आहे जास्त एकदम बारीक गॅस करून भाजणी भाजून घ्यायची आपल्याला मस्त. म्हणजे असं बयाला पण नाही पाहिजे तांदूळ आणि जास्त कच्चे पण नाही राहायला पाहिजे. आणि एकदम मस्त भाजायला पण पाहिजे तांदूळ एकदम भारी. मी दाखवते तुम्हाला. टाईम लागला तरी चालेल पण आपली चकली एकदम भारी झाली पाहिजे. मस्त बारीक गॅस करून हळूहळू टाईम जर लागेल ना तरी एकदम मस्त भाजून घ्या चांगलं मस्त. बघा आपला तांदूळ एकदम भारी भाजून झाला मस्त. हे बघा किती मस्त फुलला. बघा बघू शकता तुम्ही. बघा त्याचा कलर बघा एकदम मस्त फुलला आहे. आणि खाली बघा एवढं पडला नाही. हे बघा मी आता एका ताटामध्ये काढून घेते. आता सगळं भाजून घेते मस्त. फक्त लक्षात ठेवायचं बारीक गॅस करून भाजायचं सगळं.
आपली भाजणी चांगली झाली ना तर चकली बी चांगली येते मग एकदम भारी. नक्की करून बघा तुम्ही अशी माझी पद्धतीने. हे काढून घेते. हे बघा डाळ टाकते मी आता. डाळ पण चांगली भाजून घेते मस्त. आपण वेगळं वेगळं कशामुळे भाजतोय कारण की आपण सगळं एकत्र भाजलं ना मग बाकीचे सगळे बोलून जातील, बाकीचे कच्चे राहतील, डाळ कच्ची राहील, काही कच्चं राहील असं. त्याच्यामुळे वेगळं वेगळं भाजलं ना चांगलं राहतं. त्याच्यामुळे वेगळं वेगळं भाजून घ्यायचे मस्त. हे बघा डाळ मस्त भाजून घ्यायची आपली बा एकदम मस्त. काढून घेते डाळ. डाळ भाजताना बघा किती वास भारी आला, सुगंध वास आला मस्त. बघू शकता तुम्ही डाळ थोडंसं हलका हलका चटका लागला आहे फक्त डाळीला. मी आता ही डाळ काढून घेते. आपण चना डाळ काढून घेतली. आता उडीदची डाळ टाकते मी. ही डाळ पण मस्त भाजून घेते. बघा आपली उडीद डाळ बी मस्त भाजून झाली. आता हे पण काढून घेते. आता बघा उडीद डाळ काढून झाली. आता मूग डाळ टाकते. बघू शकता ही डाळ पण मस्त भाजून झाली आपली. आता ही डाळ पण काढून घेते तसं. बघा हे पोहे पण भाजून घेते. पोहे एकदम मस्त कुरकुरीत कडक करायचे पोहे मस्त. चटका लागू द्यायचं नाही पोह्यांना. पोहे पण मस्त भाजून झालं म्हणजे एकदम कडक झाले मस्त. बघू शकता तुम्ही. पोहे पण आता काढून घेतले. आता साबुदाणे भाजून घेते मस्त. साबुदाणे पण मस्त भाजून घेते. बघा किती मस्त कलर बदलला, एकदम पांढरा शुभ्र दिसतोय साबुदाणे भाजल्यानंतर. आता हे साबुदाणे पण काढून घेते. साबुदाणे काढून घेते. आता धने भाजून घेते मस्त. एकसारखं एकदम हलवत राहायचं. हे बघा आपले धने पण भाजून झाले मस्त. हे बघा ते मस्त भाजले ना एकदम मस्त. आता हे पण काढून घेते. हे बघा जिरं टाकते. जिरं पण मस्त भाजून घेते. हे बघा जिरं पण मस्त भाजून झालं. आता हे पण काढून घेते. चला मी तुम्हाला आज मस्त चकलीसाठी 2 सिक्रेट सांगणार आहे गोष्टी. त्याच्यामध्ये काय टाकायचे, चकली खटायला नाही पाहिजे आणि चकली कमीत कमी 15 दिन 20 दिन असे कुरकुरीत राहायला पाहिजे, कडक राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण 2 रोज टाकणार आहे. ते टाकणार आहे 8-9 बदाम टाकते मी. हे पण चांगले भाजून घेते मस्त. तुमच्याजवळ काजू राहिले तर तुम्ही काजू पण टाकू शकता, पण आता माझ्याजवळ काजू नाही आहे त्याच्यामुळे मी नुसतं बदाम टाकते. काजू बदाम टाकले ना चकलीला 1 नंबर लागते डायरेक्ट खायला पण आणि एकदम मस्त लागते चकली. खरंच नक्की टाकून बघा तुम्ही. चकली एकदम कुरकुरीतपणा येतं चकलीला, मस्त लागते. हे बघा जास्त काही टाकायची गरज नाही आहे. थोडेसे 5-6 टाकले तरी चालेल. मी आता 9 घेतले बघा. बघू शकता तुम्ही मस्त. हे काढून घेते. हे 2 गोष्टी तुम्ही बघितले पण नसेल आणि टाकली पण नसेल, हे 2 वस्तू तुम्ही टाकून बघा नक्की. चकली आपली 1 नंबर होते डायरेक्ट. आता डाळ काय जास्त बुडायची गरज नाही आहे, तर हलकीशी थोडीशी भाजून घेते नुसती. चण्याची डाळ म्हणता येईल. चणाची डाळ, भाजलेली चणाची डाळ. म्हणजे आपल्या गावाला कशी दाया म्हणता ना, गावाला दाया म्हणता, इकडे भाजलेली चणाची डाळ म्हणता, इकडे दाया समजत नाही कुणाला. काय 2 गोष्टी लक्षात ठेवा. एकदम सिक्रेट आहे ही 2 गोष्टी, बदाम आणि दाया. नक्की टाकून बघा तुम्ही चकलीमध्ये. एकदम चकलीला मस्त कुरकुरीतपणा येतो आणि एकदम खमंग लागते खायला पण मस्त. आणि चकली आपली नरम पण पडत नाही. 15-20 दिवस मस्त एकदम कडक राहते, मस्त कुरकुरीत लागते खायला.
चला मी आता हे काढून घेते. बघू शकता तुम्ही आपली सगळी भाजणी तयार झाली आहे मस्त भाजून किंवा सगळं साहित्य एकदम मस्त व्यवस्थित भाजलं आहे. आपली चकली तर एकच नंबर होणार आहे मस्त, कारण की आपली भाजणी एक नंबर झाली मस्त. आता हे सगळं मी आता परातमध्ये टाकते थंड व्हायला. सगळं मिक्स करून घेते आणि थोडं आता 5-10 मिनटं थंड होऊ देते थोडं. आणि गिरणीमध्ये म्हणजे आपली माझी स्वतःची गिरणी असून चक्की त्याच्यामध्ये दळून घेते मी. आता आपल्याला काही बाहेर जायची गरज नाही आहे. मी आता हे सगळं दळून घेते मस्त. मग आपली भाजणीचं पीठ तयार होऊन जाईल मस्त. मी दाखवते तुम्हाला नंतर, भेटू आपण नंतर. बघू शकता तुम्ही हे आता माझं पीठ दळून झालं आहे मस्त बा. थोडंसं जाडसरच ठेवलं आहे मी, जास्त बारीक नाही केलं आहे आणि जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण असं मिडियम केलं आहे बा. बघू शकता तुम्ही. आता हे माझी चकली करण्याची पद्धत वेगळी आहे, पण माझ्या पद्धतीने तुम्ही चकली नक्की करून बघा, एकच नंबर होते. तर चला आपण आता इकडे बघा कढाई ठेवली आहे. आपण कढाईमध्ये पाणी टाकून घेऊ. पहिला त्याच्या आधी आपण हे पीठ मोजून घेऊ किती वाटे आहे. समजा 2-3 वाटे पाणी पीठ भरलं ना त्याच्या अर्धा आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आपण आता हे पीठ मोजून घेऊ आधी. बघा बघू शकता तुम्ही. बघा 1 वाटी. एकदम दाबून नाही भरायचं, असं हलका हाताने भरायचं. ही 2 वाटी आणि ही अर्धी वाटी. हां म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी आहे फक्त. हे बघा पूर्ण 1 वाटी आली थोडंसं कमी आहे किंचित. 3 वाट्या समजून घ्या तुम्ही. एवढंसंच कमी, थोडंसं कमी फक्त. आपण 3 वाट्या पीठ समजूया आणि 1.5 वाटी पाणी टाकून घेऊ. आता मी पाणी 1.5 वाटी पाणी टाकून घेते मी कढाईमध्ये. बघू शकता तुम्ही. हे बघा मी आता कढाईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला. आता आपण पाण्यामध्ये आपण चकली मसाला आणला आहे, रामबंधू चकली मसाला आणला आहे ना, त्याचा वापर करणार आहे आपण. इथं दुसरे काही मसाले टाकायची गरज नाही आपल्याला, त्याच्यामध्ये सगळं असतं. हे चकली मसाला आता या की पुडी टाकून घेते पाण्यामध्ये. हे बघा आपलं पाणी गरम झालं आहे. मी आता सगळे मसाले टाकून घेते मस्त. पहिले मीठ टाकून घेते. हे बघा मीठ टाकते. हे बघा लाल तिखट टाकते 2 चमचे. हे बघा एवढी तीळ टाकते मी थोडीशी, 1 चम्मचभर. ओवा घेतले, ओवा टाकते बघा. बघू शकता तुम्ही. आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार. हे तेल टाकते थोडंसं. हे बघा हिंग घेते थोडंसं चिमूटभर. हे बघा मी साईडला आहे ना थोडंसं पाणी ठेवले गरम करायला, कारण की कुठलं लागलं बिगलं पाणी तर आपण गरम पाणी घेऊ शकतो. म्हणून आधी गरम पाणी साईडला ठेवून द्यायचं. लागलं तर घ्यायचं, नाही लागलं तर नाही घ्यायचं. आपण आता हे उकळी आली तर हे पीठ आहे ना याच्यामध्ये टाकणार आहे. बघा आता मस्त उकळी आली आहे पाण्याला आपली. आता मी हे पीठ टाकून घेते मस्त. हे बघा 1 नंबर चकली होणार आहे आपली. नक्की करून बघा तुम्ही अशी माझ्या पद्धतीने. हे बघा 1 लाटणं घ्यायचं, 1 लाटणाने असं मस्त घेरून घ्यायचं. आपल्याला काही जास्त टाईम ठेवायचं नाही आहे, फक्त खाली वर करून घ्यायचं, झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा मस्त. हे बघा म्हणजे आपली चकली तुटत नाही काय नाही, मस्त एकदम काटेरी चकली येते मस्त. हे बघा आणि गरम पाणी साईडला ठेवले. लागलं तर टाकायचं, नाही लागलं तर काही गरज नाही पाणी टाकायचं. पण आपण ओला हात करून लावू शकतो जर एकदम कोल्लं झालं तर. बघू शकता तुम्ही असं लाटणाने घेरायचं. बघू शकता तुम्ही. आता थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे, कारण की थोडंसं बुगराय वाटतंय ना,
त्याच्यामुळे आपण थोडं पाणी टाकणार आहे. म्हणून सांगते मी साईडला पाणी गरम करायला ठेवायचं, थोडं लागलं तर टाकायचं. कारण की कोणता तांदूळ जास्त पाणी खेचतो, कोणता तांदूळ कमी पाणी लागतं, कोणता तांदूळला. त्याच्यामुळे पाणी करूनच ठेवायचं. हे बघा हे आता सगळं मिक्स झालं मस्त. हे बघा आता मी गॅस बंद करते आणि 2-3 मिनटं मस्त झाकण ठेवते फक्त बस. आणि मग एका परातीमध्ये काढून घेईन, मस्त मिक्स करून घेणार, मग नंतर चकल्या करायला घेणार. हे बघा 2-3 मिनटं झाली आहे. आता काढून घेते मस्त आणि एका परातीमध्ये उघडून घेते. हे बघा आपण ना परातमध्ये काढून घेतलं. हे बघा आता लय गरम येते, त्याच्यामुळे मी असं तांब्याने करते, थोडंसं मळून घेते. हे बघा आपलं आता हे आपण उनी घेतली ना, त्याच्यामुळे आपण हे पीठ साईडला ठेवलं. आपण जसं भाकरी बनवताना पाण्याचा हात लावून असं मस्त गोळा तयार करायचा आणि सुरामध्ये भरायचा ठसामध्ये. मी तुम्हाला दाखवते पुढे. हे झाकून ठेवायचं, आपल्याला जेवढं लागेल तेवढं काढायचं पीठ. हे बघा मी आता एक गोळा घेते, भाकरचा गोळा घेते एवढा, आणि हे बाकीचं पीठ आहे ना मी हे गरम आहे झाकून ठेवते मस्त एका बोवणीमध्ये काढून ठेवते. आपली चकली एक नंबर होणार डायरेक्ट. तुम्हाला हे असं पीठ वाटतंय पण नक्की करून बघा तुम्ही. फक्त पाणी गरम तयार ठेवायचं फक्त बस लागलं तर. आणि आता हे आपण जशी भाकर बनवतो ना तसं पाण्याचा हात लावायचा बोलला. आपण जसं भाकरला कसं कणिक मळतो मस्त थोडं थोडं पाणी टाकून तसं बघा असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही आपण जसं भाकरला पाणी कसं लावतो भिजतो तसं मस्त भिजायचं. बघा ते पीठ किती बुगरा दिसत होतं ते साईडला काढून घेतलंय, झाकून ठेवले त्याला गरम गरम. आता आपल्याला भाकरसारखं बघा मस्त असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि सुऱ्यामध्ये हा थोडं थोडं नाही भरायचं पीठ, अख्खा एवढा एक गोळा भरायचा. जर तुकडे करून करून भरलं ना मग ती चकली ना आपली चकली तुटते मग ती. बघा एकदम मस्त झाली चकली एक नंबर. आता मी लावून घेते. इकडे बघा तेल पण ठेवले मी गरम करायला. हे बघा ताटला असं तेल लावून घ्यायचं थोडंसं, कारण की चकली मग चिपकत नाही आपली. तुम्ही ताटलीवर पण टाकू शकता असं ताटाला तेल लावून. इथं पण 4-5 चकल्या पाडून एकदम तोडू शकता. बघू शकता तुम्ही एक नंबर. हे तोंड दाबून घ्यायचं आधी, एकदम मस्त चकली येते आपली. बघा खंडत नाही काही नाही, मस्त एक नंबर. बघा खंडसुद्धा नाही एवढीशी पण खंडत नाही. बघा हे शेवटचं तोंड आणि हे पहिले तोंड असं दाबून घ्यायचं मस्त. बघा चकली किती सुंदर दिसते, एकदम भारी, तुटली पण नाही काही नाही. नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तुम्ही पण. आणि बघा मी उकळून दाखवते तुम्हाला. बघा किती बघा तुम्ही तुटत नाही काही नाही, एकदम मस्त चकल्या बनवून घेते मस्त अशा. तुम्हाला तळून दाखवते मस्त. सगळं भेटू नंतर. हे बघा आता आपलं तेल तापलं का बघूया. गोळा टाकताच वरती यायला पाहिजे म्हणजे तेल तापलं आहे परपट. हे बघा एकदम मस्त तेल झाले. बाई चकली आता झारावर ठेवून घ्यायची आणि झारासम्मत अशी सोडायची एक एक. बघा किती मस्त आलं ना. आता मी चकल्या बघा अशी एक एक चकली सोडते मी आता. बघू शकता तुम्ही एकदम मस्त सुटते. बघा एक एक चकली सगळ्या तेल जसं टाकायचं चकलीमध्ये आणि जास्त टाकायचं नाही. 3-3, 4-4 चकल्या टाकायच्या, हळूहळू तळायचं. आणि चकली टाकली ना तुम्ही तर 2-3 मिनटं हातात लावायचं आणि ही पूर्ण लाल होईपर्यंत मग तेव्हा उलटी करायची, तिला पलटी करायची. चला मी आता सगळ्या चकल्या तळून घेते अशा, मग दाखवते तुम्हाला. बघा ही चकली आता मी पलटी करते. अशी झारानेच पलटी करायची. बघा मस्त अशी पलटी करायची. अशी पलटी करून घ्यायची. आता मी असं सगळ्या चकल्या तळून घेते मस्त. एकदम मस्त चकल्या आल्या आपल्या. बघा मस्त दिसते आपल्याला जर. बघा चकल्या काढून घेते. बुडबुड कमी झाले ना मग समजून घ्यायचं आपल्या चकल्या तयार झाल्या. मी आता सगळे काढून घेते मस्त. हे बघा किती भारी आली ना एक नंबर मस्त. मी आता सगळ्या चकल्या अशा तळून घेते मस्त, मग दाखवते तुम्हाला.
बघा आपल्या चकल्या तयार झाल्या आता तळून एकदम मस्त आल्या आहेत खरंच. नक्की करून बघा तुम्ही अशी रेसिपी. एक नंबर आली मस्त चकली. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते काय वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढची रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.